नमस्कार, मी वयम मासिकातनं क्रांती. बालक पालक कट्ट्यावरती मी तुमचं स्वागत करते. आजचा विषय आहे तो म्हणजे होमस्कूलिंग. बऱ्याच पालकांना असं वाटतं की होमस्कूलिंग हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे, सहज आपण तो जमवू शकतो. पण खरंच होमस्कूलिंग इतकं सोपं आहे का? आणि या होमस्कूलिंगबाबतच्या सर्व आपल्या ज्या शंका आहेत त्याच दूर करण्यासाठी आपण गप्पा मारतो आहोत चेतन एरंडे यांच्याशी. चेतन एरंडे यांनी स्वतः आपल्या मुलाला होमस्कूलिंग करून वाढवलं आहे आणि आज तो उत्तमरित्या त्याचं करिअरही साकारत आहे. पण हा जो त्यांचा प्रवास होता, हा प्रवास कसा होता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आता होमस्कूलिंग, मुळात होमस्कूलिंग ही जी शिक्षणाची पद्धत आता हळूहळू सगळ्यांपर्यंत पोहोचतीये, डेव्हलप होतीये, ती पारंपरिक शिक्षणापेक्षा कशी वेगळी आहे ते आम्हाला सांगा ना. स्वतः आपण जेव्हा होमस्कूलिंग असं म्हणतो तेव्हा आपल्याला साधारण असं वाटू शकतं की शाळेबाहेर होणारं जे शिक्षण आहे त्याचा हा एकमेव प्रकार आहे. परंतु मास एज्युकेशन ज्याला असं आपण म्हणतो ते म्हणजे आपण शाळेमध्ये जाऊन मुलांना शिकवणं. परंतु जेव्हा मुलं शाळेबाहेर येतात तेव्हा त्यांना शिकण्याचे अनेक पर्याय हे उपलब्ध होतात. सो प्रामुख्याने होमस्कूलिंगमध्ये 3 प्रकारे शिक्षण केलं जातं. पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही शाळा जे अभ्यासक्रम फॉलो करतात, मग तो SSC असेल, CBSE असेल किंवा IGSE असेल, तोच अभ्यासक्रम तुम्ही बाहेर राहून फॉलो करू शकता. आणि तुम्ही एखाद्या शाळेबरोबर टायअप करून त्या शाळेमध्ये दरवर्षी परीक्षा देऊ शकता. त्यामुळं ही शाळा चालवणंच आहे एक प्रकारे, परंतु ती शाळेच्या 4 भिंतीच्या बाहेर राहून चालवणं आहे. हा साधारणपणे सध्या आपण म्हणूया की पालकांना आवडणारा, पचणारा, रुचणारा असा एक पर्याय आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये शाळेचा अभ्यासक्रम हा बाजूला ठेवला जातो आणि याच्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, ज्याला NIOS म्हणतात, किंवा महाराष्ट्र सरकारचं पण एक मुक्त शिक्षण मंडळ नावाचं एक ओपन स्कूलिंगचं बोर्ड आहे. त्यांचे स्वतःचे सिलेबस असतात, तर ते सिलेबस फॉलो करून पालक मुलांना शिकवू शकतात. आपल्या शाळेमध्ये जे स्ट्रक्चर असतं 1ली, 2री, 3री, 4थी, त्यापेक्षा थोडंसं वेगळं स्ट्रक्चर या ओपन स्कूलिंग बोर्ड्समध्ये असतं. सो अशा प्रकारच्या बोर्ड्सचे पर्याय पालक निवडू शकतात. त्याच्यानंतर अजून एक पर्याय असतो की ज्याला लर्निंग स्पेसेस असं म्हणतात, की लर्निंग स्पेसेसमध्ये जाऊन मुलं शिकू शकतात. लर्निंग स्पेसेसचा स्वतःचा असा एक अभ्यासक्रम असतो. फक्त जे काही महत्त्वाचे शैक्षणिक टप्पे आहेत, जसं 5वी असेल, 8वी असेल, 10वी असेल, त्याच्या परीक्षा या तुम्ही बोर्ड निवडू शकता. काही जण SSC बोर्ड निवडतात, काही जण IGSE बोर्ड निवडतात. तर जे लर्निंग स्पेस चालवणारे असतात ते तिथं तुम्हाला तेवढी परीक्षेपुरती तयारी करून घेतात. सो असाही पर्याय तुम्ही होमस्कूलिंगमध्ये निवडू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो पर्याय आहे तो थोडासा रॅडिकल आहे, की ज्याला अनस्कूलिंग असं म्हणलं जातं, की ज्याच्यामध्ये कुठलाही अभ्यासक्रम मुलं फॉलो करत नाहीत. मुलांच्या नैसर्गिक क्षमता ज्या आहेत, मुलांचे नैसर्गिक कल जे आहेत, ते कल ओळखण्यासाठी पालक वातावरण निर्माण करून देतात. आणि एकदा मुलांना ते कल समजले, त्यांच्या क्षमतांचा अंदाज आला, की मुलं स्वतःहून पूर्ण त्यांची शिकण्याची रचना करतात. सो अशा प्रकारचा जो पर्याय आहे त्याला अनस्कूलिंग असं म्हणलं जातं, पण तो अत्यंत रॅडिकल अशा प्रकारचा पर्याय आहे आणि तिथं पालकांना प्रचंड तयारी करावी लागते. हे सोडून भारतामध्ये न केला जाणारा पण जगामध्ये अनेक देशांमध्ये हा पर्याय प्रसिद्ध आहे, की ज्याच्यामध्ये वर्ल्ड स्कूलिंग नावाचा एक प्रकार आहे, की ज्याच्यात वेगवेगळ्या कल्चरमध्ये, म्हणजेच वेगवेगळ्या देशांमध्ये त्या फॅमिलीज प्रवास करत राहतात आणि त्या कल्चरमध्ये कशा प्रकारे माणसं जगतात, उपजीविका कशा प्रकारे करतात, याचं निरीक्षण ती मुलं करतात आणि त्याच्यातून त्यांना त्यांच्या आवडीनिवडी समजतात आणि मग तो शिकण्यासाठी पर्याय म्हणून निवडला जातो. सो असे तुम्ही एकदा शाळेबाहेर आलात की तुम्हाला वेगवेगळे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. बरं, पण आता होमस्कूलिंग आपण जे म्हणतोय ते करण्याकडे पालक जास्त वळत आहेत की मुलं? म्हणजे आता मुलांना सुद्धा कसं थोडे मोठी होत जातात किंवा आजूबाजूला बघतात किंवा काही फ्रेंड सर्कलमध्ये असतात, नाही शाळेत जात, मी होमस्कूलिंग करतो, असंही असतं. तर नक्की हे कोणाला जास्त वाटतंय? बरोबर. मी असं म्हणेन की अनेक पालकांना जे मुलांची शाळेमध्ये होणारी तगमग ही लक्षात येते. म्हणजे जी लहान मुलं आहेत, कदाचित त्यांच्या शिक्षकांकडून येणारे फीडबॅक असतील किंवा पालकांना जाणवणाऱ्या मुलांच्या अडचणी असतील, हे जेव्हा लक्षात येतं
तेव्हा पालक होमस्कूलिंगचा पर्याय शोधायला सुरुवात करतात. त्यांना ते जमेल का नाही, त्याच्याविषयी काय अडचणी असू शकतात, याच्यासाठी ते आमच्याशी संपर्क साधतात. पण भारतामध्ये मुलांच्या हातात हा निर्णय घेणं जवळपास नाहीये. त्यामुळे एखाद्या मुलांनी जरी स्वतःहून ठरवलं की मला होमस्कूलिंगच करायचं आहे, तरी पालक जोपर्यंत त्याला सपोर्ट करणार नाहीत तोपर्यंत हे होऊ शकणार नाही. पण साधारण एक 7वी-8वी नंतरची जी मुलं असतात की त्यांना या शिक्षण पद्धतीमधून आपण शिकल्यानंतर बाहेरच्या जगामध्ये आपली व्हॅल्यू काय असणार आहे, आपली किंमत काय असणार आहे, हे प्रश्न पडायला सुरुवात होतात. तेव्हा ती मुलं रिबेल करायला लागतात. आणि शक्यतो टीन एजमध्ये हे जे काही ही बंडखोरी जी आहे, हे रिबेलियन आहे, हे वाढायला लागतं. आणि मग काही मुलंही साधारण त्या टप्प्यामध्ये शाळेमध्ये न जाण्याचा निर्णय घेतात आणि मग पालक होमस्कूलिंगकडे वळतात. खरंय. आता मी जरा तुमच्या पर्सनल अनुभवांकडे वळते. तुम्ही जसं मगाशी सांगितलं की होमस्कूलिंगचे 4 वेगवेगळे पर्याय सांगितलेत, त्यानंतर आता तुम्ही सांगितलं की पालकांचा डिसिजन किंवा ह्या गोष्टी. स्नेहाच्या बाबतीत जेव्हा तुम्ही होमस्कूलिंगचा डिसिजन घेतला, त्यासाठी तुम्ही निवडलेला पर्याय कोणता होता आणि तुम्हाला त्याच्यासाठी होमस्कूलिंग करावं असं का वाटलं? बरोबर. सो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला जेव्हा आम्ही हा निर्णय घेत होतो तेव्हा विचारला असता तर कदाचित मी वेगळं दिलं असतं. पण आज एवढ्या दिवसांचा प्रवास करून आल्यानंतर जेव्हा मी मागं वळून बघतो, जेव्हा मी पालकांशी बोलतो, त्यांचे प्रश्न आणि आमचे प्रश्न हे रिलेट व्हायला लागतात, तेव्हा मला असं जाणवतं की या सगळ्या प्रवासाची सुरुवात ही पहिल्यांदा पालकांना त्यांच्या मुलांविषयी जी सहवेदना जाणवते, ज्याला आपण एम्पथी म्हणतो, त्याच्यापासून होते. पहिल्यांदा ती भावना येते आणि ती भावना जेवढी तीव्र होत जाते त्या तीव्रतेने मग पालक पर्याय शोधायला लागतात. तर आम्ही जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला स्नेहची शाळेमध्ये होणारी तगमग जाणवत होती. आणि आम्ही पुण्यासारख्या शहरात राहत असताना त्याला घरापासून शाळेत जाण्यासाठी जवळपास 1 तास लागायचा. त्यामुळे शाळेच्या आधी 1 तास घरामधून निघणे, शाळेनंतर 1 तास प्रवास करणे, त्याच्यानंतर आल्यावर शाळेने दिलेला होमवर्क पूर्ण करणे, याच्यामध्ये त्याला स्वतःसाठी जो काही वेळ मिळायला पाहिजे तो वेळ मिळत नव्हता. आणि आम्हाला असं वाटलं की अशा प्रकारच्या त्याच्या वाढीमधून त्याचे जे काही नैसर्गिक क्षमता असतील, त्याचे जे काही नैसर्गिक कल असतील, हे मारले जाऊ शकतात. आणि ही तगमग त्याची आणि आमची एकत्र आल्यानंतर आम्ही पर्याय शोधायला सुरुवात केली. आणि आम्ही असं ठरवलं की 1 वर्ष आपण त्याला शाळेपासून मुक्ती देऊया. म्हणजे याला होमस्कूलिंग म्हणतात किंवा अशा प्रकारे कुणी लोक करतात याची आम्हाला बिलकुल माहिती नव्हती. सो आमचा 1 वर्षाचा हा प्रयोग. आणि आम्ही ठरवलं होतं की 1 वर्षानंतर आपण परत शाळेमध्ये जाऊया, जरा थोडंसं त्याला एक स्वतःविषयी जाणून घ्यायला मदत मिळेल, या वर्षभरात थोडा त्याच्यावरचा तणाव कमी होईल, एवढा साधा उद्देश होता. पण पहिल्या 3 महिन्यामध्येच आम्हाला ज्या गोष्टी दिसल्या, ज्या गोष्टी आम्ही अनुभवल्या, त्याच्यानंतर आम्हाला कळालं की अरे मुलांसाठी खूप चांगलं आहे. पालकांसाठी तर आहेच आहे, पण मुलांसाठी पण खूप चांगलं आहे. आणि म्हणून आम्ही शोधायचा प्रयत्न केला की असं अजून कोणी करतं का, की शाळेत बाहेर राहून मुलं शिकू शकतात का. त्याच्यानंतर आम्हाला कळालं की अरे पुण्यात तर अशी शेकडो मुलं करतायत. मग आम्ही एकमेकांशी जोडले जायला लागलो. आणि मग दरवर्षी आम्ही म्हणायचो की अजून 1 वर्ष करून बघू, अजून 1 वर्ष करून बघू. असं करता करता आता 11 वर्ष झाली. बरं, हे जरी असलं तरी पालकांना तर यामध्ये शिकवावं लागतच असतील काही गोष्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं एक वेळापत्रक पण लागत असेल. तर तुमचं होमस्कूलिंग मध्ये वेळापत्रक कसं होतं आणि ते गरजेचं आहे का? म्हणजे स्वतः आपण जेव्हा होमस्कूलिंगचा विचार करतो तेव्हा पालकांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की होमस्कूलिंग करणं म्हणजे हे शिकण्यापासून काढलेला पळ नाहीये, शिकण्याच्या प्रक्रियेपासून काढलेला पळ नाहीये, तर शिकण्याची प्रक्रिया मुलाची अजून प्रगल्भपणे कशी होईल हे बघण्याचा प्रवास आहे. त्यामुळं सगळ्यात आधी मला वाटतं की पालकांचं स्वतःचं शिक्षण होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही जेव्हा असा निर्णय घ्यायचं ठरवलं की आपण शाळेपासून त्याला थोडंसं लांब ठेवायचं बघूया, त्यावेळेस आम्ही महाराष्ट्रामधल्या अनेक प्रयोगशील शाळांमध्ये जाऊन आलो. आम्ही स्वतः हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की मूल नक्की कसं शिकतं, कशा प्रकारे जर आपण त्याला शिक्षण दिलं तर ते त्यांच्या अंगी लागू शकतं. याच्यासाठी आम्ही फलटणची निमकरांची जी शाळा आहे
तिथं आम्ही मॅक्सिम बर्सनना पण जाऊन भेटलो, मंजूताईंना पण जाऊन भेटलो. वेगवेगळे शिक्षण तज्ज्ञांशी जाऊन आम्ही हे समजून घेतलं की पालक म्हणून आम्ही मुलांना काय दिलं पाहिजे की जेणेकरून त्याच्या शैक्षणिक क्षमता पण विकसित होत राहतील आणि त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या गोष्टी पण एक्सप्लोर करता येतील. सो हे सगळं समजून घेतल्यानंतर आम्ही असं ठरवलं की मूल शाळेपासून आपण लांब ठेवलं तर कदाचित अभ्यासक्रमातल्या गोष्टी शिकणं हे त्याचं थांबू शकेल, परंतु त्याच्या आजूबाजूच्या जगाच्या निरीक्षणामधून तो जे काही शिकणार आहे ते चालूच राहणार आहे. सो पालकांना स्वतःचं प्रशिक्षण करून घेणं, या क्षेत्रातल्या लोकांच्या भेटीगाठी घेणं, स्वतःच्या क्षमतांचा अंदाज घेणं, स्वतःकडे किती वेळ आहे हे बघणं हे याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. एकदा हे समजल्यानंतर पुढची गोष्ट की आपल्या मुलाची शिकण्याची पद्धत काय आहे हे देखील आपल्याला समजलं पाहिजे. कारण मुलं वेगवेगळ्या पद्धतीने शिकू शकतात. म्हणजे काही मुलं स्वतःच्या हाताने काम करून शिकतील, काही मुलं फक्त पुस्तक वाचून त्यातली कन्सेप्ट डायजेस्ट करून त्या प्रकारे शिकू शकतील. काही जण व्हिज्युअल लर्नर असतात की त्यांना ती कन्सेप्ट जेव्हा व्हिज्युअलाइज वेगवेगळ्या प्रकारे करून दिली जाते त्याच्यामधून ते शिकू शकतात. काही मुलांना मित्रांबरोबर गप्पा मारता मारता त्याच्यातून तो विषय समजून घ्यायला आवडत असेल. सो मला हे समजलं पाहिजे की माझ्या मुलाला कुठल्या पद्धतीने शिकायला आवडतं आणि तशी पद्धत आपण मुलासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे. जेव्हा तुम्ही वेळापत्रकाचं म्हणता तेव्हा ही पद्धत समजून घेणं आधी महत्त्वाचं. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा वेळापत्रक ठरवण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा सुरुवातीला आम्ही ते वेळापत्रक तयार करायचा प्रयत्न करत होतो पालक म्हणून. मग आमच्या लक्षात आलं की हे वेळापत्रक कधीच फॉलो होऊ शकत नाही. मग नंतर आम्ही स्नेहाला ते वेळापत्रक तयार करायला मदत करायला सुरुवात केली आणि जेव्हा त्यांनी त्याचं वेळापत्रक ठरवलं तेव्हा ते वेळापत्रक फॉलो व्हायला लागलं. त्यामुळे पालकांना जर असं वाटत असेल की आम्ही होमस्कूलिंग करणारच आहोत आता, तर त्याचं जे काही वेळापत्रक आहे ते तुम्ही ठरवायला जाऊ नका, ते मुलांना ठरवू द्या आणि मुलांनी ठरवलेलं वेळापत्रक मुलं हे खूप जबाबदारी घेऊन पाळतात. हा माझा वैयक्तिक अनुभव. खरंय, कारण ते त्यांच्या आवडीनुसार बनलेलं वेळापत्रक असतं. आता होम स्कूलिंग मध्ये बघितलं तर घरातून शिक्षण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही म्हटलं तसं असलं तरी एक सामाजिक वातावरण हे नसतं, कारण ते मूल घरात शिकत असतं. जेव्हा शाळेत जातं तेव्हा अनेक मुलांबरोबर आपण वावरत असतो. त्यानंतर बघितलं तर शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा शाळेतली शिक्षण पद्धती आणि आपण जी शिकवतोय ती याच्यामध्ये फरक. ह्या दोन्ही गोष्टीचा समतोल होम स्कूलिंग मध्ये कसा साधायचा? बरोबर, कारण ते एक आव्हान आहे. दोन्ही ह्यांना एका समान पातळीवर आहे, तर तो कसा साधायचा? सो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की होम स्कूलिंग हे नाव खूप फसवं आहे. त्याच्यामधला जो होम शब्द आहे ना, त्यामुळे अनेकांना वाटतं की ही मुलं घरातून शिकतात, पण हे अगदी चुकीचं आहे. सो अनेक पालक होमस्कूलिंगचा निर्णय घेतात कारण त्यांना हे जाणवतं की 4 भिंतींमध्ये बसून मुलाची शिकण्याची तगमग होते. तुम्ही तोतोचान हे पुस्तक जर का वाचलं असेल तर त्याचं ते टॅगलाईनच आहे की खिडकीतून बाहेर बघणारी मुलगी म्हणून. तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये जाऊन निरीक्षण करा, मुलांची धडपड या भिंतीच्या बाहेर काय चाललेलं आहे हे बघण्यामध्ये असते. सो आम्ही होमस्कूलिंग करायचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही त्या भिंती काढून टाकल्या. त्यामुळं असं नाहीये की तो घरात थांबतच नव्हता. काही पुस्तकं वाचणं असेल, काही विषय समजून घेणं असेल, हे घरामध्ये होत होतं. परंतु जे मी इथं वाचलं, जे मला सांगितलं गेलं ते खरंच तसं आहे का हे बघण्यासाठी प्रीती त्याला घेऊन घराबाहेर पडत होती. म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये जर का बघितलं तर पुण्यात अनेकांना माहिती असेल की भोरी आळी, तांबट आळी असे पूर्वीचे ज्याला 12 बलुतेदार म्हणायचो आपण, तशी कामं चालणाऱ्या अनेक गोष्टी अजूनही आहेत. सो ते दिवसेंदिवस तिथं जाऊन बघायचे की ही लोक कशा प्रकारे काम करतात. त्याच्यानंतर इतिहास वाचत असतील, भूगोल वाचत असतील तर ते त्या लोकेशनला जाऊन समजून घेत होते की अरे खरंच असं आहे का. सो हा प्रवास खूप जास्त प्रीती आणि स्नेह करत होते, कारण मी ऑफिसच्या याच्यामुळे असल्यामुळं मी फक्त शनिवार रविवारच त्यांच्याबरोबर असायचो. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मुलाला प्रश्न पडतो की ही गोष्ट नक्की घडते कशी, त्यावेळेस आपण वेळेच्या मर्यादा न ठेवता मुलाला बाहेर घेऊन जाऊ शकतो. हा होमस्कूलिंग मधला सगळ्यात मोठा फायदा आहे असं मला वाटतं. सो आमच्या होमस्कूलिंगमध्ये साधारण 30% घरामध्ये
आणि 70% बाहेर, असं आम्ही होतो. तर दुसरा प्रश्न येतो की मुलांच्या शैक्षणिक क्षमता या कशा विकसित होत जाणार. म्हणजे अनेकांना प्रश्न पडतो की अरे, विज्ञानाचे प्रयोग कसे करतील किंवा गणित ही मुलं कसे समजून घेत असतील. सो तेव्हा आम्हाला सगळ्यात जास्त मदत झाली ती arvindguptatoys.com या वेबसाईटची. त्याच्यामधून आम्हाला समजलं की विज्ञान शिकण्यासाठी प्रयोगशाळांची अजिबात गरज नाही, तर गरज आहे ती कुतूहलाची आणि वेळेची. कुतूहल प्रत्येक मुलाकडे असतंच, पण हे कुतूहल कधी जागृत होईल याची आपण वेळ ठरवू शकत नाही. की सकाळी 10:30 ते 11 त्याला भौतिकशास्त्राविषयी कुतूहल असेल, दुपारी 1 ते 2 त्याला गणिताविषयी कुतूहल असेल, असं नैसर्गिकरित्या नाही होऊ शकणार. मग त्याला जेव्हा त्या गोष्टीचं कुतूहल वाटेल तेव्हा ती कुतूहल शमवण्यासाठी लागणारी साधनं त्याच्या आजूबाजूला उपलब्ध असतील तर ते त्याच्यातून मूल शिकत जातं. सो आम्ही अशा प्रकारची साधनं उपलब्ध करून ठेवणं ही आमची भूमिका होती. त्यामुळे त्याला ती गोष्ट हे कसं होतं, म्हणजे अगदी तुम्ही आवाज असेल किंवा आपण जी आपली पंचेंद्रिय आहेत ती इंद्रिय कशी काम करतात याच्यावर आम्ही वेगवेगळे प्रयोग केले आणि त्याच्यासाठी लागणारी सगळी साधनं घरामध्ये आम्ही आणून ठेवलेली होती. सो या क्षमता विकसित होण्यासाठी त्याला हाताने काम करणं, त्या वस्तूंबरोबर काम करून ती कन्सेप्ट समजून घेणं, याच्यासाठी त्याचा खूप जास्त फायदा झाला. तिसरा प्रश्न होता की शाळेमध्ये तर मुलं एकत्र शिकतात, मग होमस्कूलिंगमध्ये काय करणार. तर आम्ही याच्यावर एक आयडिया काढली शोधून की मुलांना एकत्र तर राहायचं असतं, एकत्र शिकायचंच असतं, पण ही मुलं आणायची कुठून. सो त्याच्यासाठी आम्ही बाहेर पडलो. आम्ही स्वतः मुलांसाठी ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात केली पालक म्हणून. सर्जनशील पालक नावाचा एक पालकांचा आम्ही ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपमधून जसं म्हटलं की विज्ञानातल्या ऍक्टिव्हिटी असतील, भाषेचे खेळ असतील, गणिताचे खेळ असतील, भात लावणीसारखे उपक्रम असतील, एवढंच काय की वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना व्हिजिट देणं असेल, हे सगळं आम्ही पालकांना म्हणालो की तुम्हाला फक्त वेळ द्यायचा आहे, आपण सगळेजण हे एकत्र मिळून करू. 2 ऍक्टिव्हिटी आम्ही केल्या तर अजून 2 पालक तयार व्हायचे आणि ते 2 नवीन ऍक्टिव्हिटीज घेऊन यायचे. असं करून आम्हाला वर्षभरामध्ये रविवार मोकळा मिळायचा नाही. आणि इतर वेळेस सोसायटीतल्या मुलांना आम्ही संध्याकाळी घरी मग वाचन करून दाखवणं असेल, याच ऍक्टिव्हिटी आमच्याकडच्या वस्तू ज्या काय आहेत त्या वापरून त्यांच्याबरोबर ऍक्टिव्हिटी करणं असेल. सो या सगळ्यामधून स्नेहाला मित्रपरिवार मिळत गेला. आणि एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जाणवते की जेव्हा मुलं शाळेमध्ये जात असतात तेव्हा त्यांना फक्त समवयस्क मित्र मिळतात. त्यांची जी चर्चा होणार आहे ती फक्त समवयस्क मित्रांशीच होऊ शकते. परंतु तुम्ही जर बघितलं तर आपल्या शिकण्याचा जो प्रवास आहे तो आपल्यापेक्षा वयाने मोठे जे असतात ते नक्की काय करतायत, कशा प्रकारे काम करतायत, त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचं काम प्रत्यक्ष बघून त्याच्यातून आपण शिकतो. त्याचबरोबर आपल्याबरोबर जी लहान मुलं असतात त्यांची जबाबदारी घेता घेता सुद्धा अनेक गोष्टी आपण शिकत असतो. सो एज मिक्सिंग ज्याला म्हणतो आपण, की वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांनी एकत्र असणं हे शिक्षणासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि ते आम्हाला होमस्कूलिंग मधून अचीव्ह करतात असं आहे. पण आता होमस्कूलिंग मध्ये जनरली मिक्स होणं मुलांमध्ये, बरोबर, किंवा तुम्ही ह्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये मिक्स झाला, बरोबर, तरी सुद्धा हे मिक्स होत असताना असं कधी जाणवलं का की हे कुठेतरी अजूनही त्या एकटेपणा मुलांमध्ये दिसतोय, तर असं कधी जाणवत होतं का? सो बऱ्याचदा काय होतं की एकटेपणा जो आपल्याकडे येतो किंवा आपण अनोळखी लोकांशी जाऊन संवाद करणं असेल, अनोळखी लोकांमध्ये सामील होणं असेल, हे आपण का करू शकत नाही याचा जर विचार केला तर त्याच्या मुळाशी आपल्याला दिसतं की आपल्याला पहिली भीती वाटते की अरे ही व्यक्ती माझ्याविषयी काय मत तयार करेल. म्हणजे कॉम्पिटिशन असेल किंवा जजमेंट असेल, म्हणजे स्पर्धा आणि माझ्याविषयी समोरच्या व्यक्तीचं मत काय तयार होईल, हे जे काही आपल्या मनामध्ये जाऊन बसतं त्याच्यामुळं आपण समाजामध्ये मिसळणं कमी करतो. परंतु होमस्कूलिंगच्या प्रवासामध्ये परीक्षा नाहीत, बक्षिसं देण्याचा प्रकार नाही, त्यामुळं स्पर्धा नसल्यामुळं आणि या मुलांना कोणी जज करेल याची भीती नसल्यामुळं ही मुलं समाजामध्ये खूप मोकळ्या प्रकारे मिसळू शकतात. सो याचं एक मी उदाहरण देतो. मराठी विज्ञान परिषद हे तुम्ही ऐकलेलं असेल. सो ते पण पुण्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी काम करतात. सो त्यांनी एक असा उपक्रम केला होता की म्युझिक म्हणजे संगीत आणि विज्ञान यांचं एकमेकांशी काय नातं आहे हे समजून घ्यायचं.
आणि तो कार्यक्रम बुधवारचा होता, मला अजून चांगलं आठवत आहे. पुण्यामध्ये होमस्कूलिंग करण्याचा अजून एक फायदा असा असतो की बुधवार असो किंवा रविवार असो, तुम्ही मुलांना तिथं घेऊन जाऊ शकता. कार्यक्रम मोठ्यांसाठी होता, पण प्रीती त्याला तिथं घेऊन गेली आणि तिथं एक बासरी वादक आले होते आणि त्यांनी मग त्याच्यातून साऊंड, व्हायब्रेशन्स, वेवलेन्स हे सगळं त्याच्यामध्ये शिकवत होते आणि ते पाईप घेऊन आले आणि त्यांनी तिथं आता सांगितलं सगळ्यांना की तुम्ही हे पाईप घ्या आणि आता आपण जे विज्ञान याच्यातनं शिकलो ते तुम्ही प्रत्यक्ष या पाईपवर अप्लाय करून तुमची बासरी बनवा. आणि आम्हाला स्वतःला सुद्धा त्यावेळेस आश्चर्य वाटलं. स्नेह 10 वर्षाचा होता तेव्हा आणि त्यांनी उत्तम प्रकारे तिथं बासरी बनवली. आजूबाजूला सगळी कॉलेजची मुलं होती आणि त्याच्यामध्ये त्याची ती बासरी ही सक्सेसफुल झाली म्हणून त्याला तिथं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं, जे आम्हाला अजिबातच अपेक्षित नव्हतं. सो याचा आम्ही विचार केला की हे कसं होऊ शकत असेल. तेव्हा आमच्या लक्षात आलं की कुठलीही गोष्ट समोर आल्यानंतर त्याच्यामध्ये समरसून जाऊन काम करणं आणि याचा आपल्याला काय रिवॉर्ड मिळणार आहे याचा विचार न करणं, ही सवय मुलाच्या आतले जे शिकण्याची त्याची जी अर्ज असते, त्याची जी इच्छा असते ती बाहेर काढायला खूप मदत करते. ते तिथं घडलं आणि म्हणून मला वाटतं की अनोळखी ठिकाणी जाऊन फक्त काम करणंच नाही तर तिथं आपलं उत्तम देण्याची सवय होमस्कूलिंग करणाऱ्या मुलांना लागते, असं माझा वैयक्तिक अनुभव आहे. तो एकटेपणा जाणवत नाही त्यांना. बरं, आता महत्वाचा आणि अगदी कळीचा मुद्दा की होमस्कूलिंग आणि रोज आपण शाळेला जातो यामध्ये खर्चिक गोष्ट कुठची आहे आणि खरंच होमस्कूलिंग खूप खर्चिक आहे का? सो मी असं म्हणेन की याच्यासाठी तुमचा होमस्कूलिंग करण्याचा उद्देश काय आहे याच्याशी हा प्रश्न निगडीत आहे. पण पालक, मी जे काही आतापर्यंत होमस्कूलिंग करण्यासाठी म्हणून मार्गदर्शन घ्यायला आलेल्या पालकांशी बोललो त्यातून मला 3 महत्वाचे मुद्दे जाणवले की ज्याच्यासाठी पालक होमस्कूलिंग करतात. पहिला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांचा होमस्कूलिंग करण्याचा उद्देश हा असतो की माझ्या मुलाला सस्टेनेबल एज्युकेशन मिळालं पाहिजे. म्हणजे केवळ परीक्षेपुरतं तो न शिकता तो जे काही शिकतोय ते त्याला आयुष्यभर वापरता आलं पाहिजे असं पालकांना आतून कुठंतरी वाटायला लागतं आणि म्हणून ते म्हणतात की आपण शाळेबाहेर या शिकण्याचा पर्याय बघूया. दुसरा पर्याय जो असतो की तिथं पालकांना असं वाटतं की आपल्या मुलाला त्याच्या कलाने, त्याच्या गतीने, त्याला हवं तिथं हव्या त्या प्रकारची साधनं वापरून आणि हव्या त्या व्यक्तीकडून शिकण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून पालक शाळेबाहेर पडतात. आणि तिसरा जो पर्याय असतो तो तुम्ही जो म्हणाला तो असतो की मी मुलाच्या शिकण्यावर जी इन्व्हेस्टमेंट करतोय त्याचे रिटर्न्स मला काय मिळणार आहेत. म्हणजे हा मी म्हणत नाही की हा चुकीचा विचार आहे. सो या तिन्ही गोष्टींचा जर काही विचार केला आणि माझा जो काही अनुभव आहे त्याच्यामधून मी असं म्हणू शकतो की शाळेच्या फीच्या केवळ 15 ते 20% एवढा खर्च करून तुम्ही मुलांचं शिक्षण करू शकता. त्यामुळे हे खर्चिक तर अजिबातच नाहीये. फक्त पालकांचं प्रशिक्षण कसं होत आहे आणि पालक या प्रवासाचं नियोजन कसं करतात त्याच्यावर हे खर्चिक होणार का तुमच्या बजेटमध्ये बसणार हे अवलंबून. पण शिकण्यासाठी जसं मी म्हणालो की शिकण्यासाठी पैसे लागत नाहीत तर तुमची इच्छाशक्ती ही त्याच्यामध्ये खूप महत्वाची असते. कारण जी साधनं तुम्ही स्वतः आपण घरात, जसं तुम्ही मगाशी म्हटलं की काही गोष्टी आम्ही स्वतः घरात त्याच्यासाठी घेऊन येतो आणि ह्या गोष्टी कसं असतं शाळेत असतात, मग आपण आणणार, नंतर पुढे त्याचं काय होणार हा पण एक विचार असतो ना. म्हणून ते जनरली काहींना असं वाटतं की मग पुढे काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो. बरं, आता दुसरा मुद्दा महत्वाचा, होमस्कूलिंगचा आपण पर्याय निवडला पालक म्हणून. दोन्ही पालक जर जॉब करतायत आणि त्यांना वाटलं की होमस्कूलिंग माझा पत्ते असेल ते करेल, आम्ही त्याच्यासाठी घरी पाहिजे तर कोणीतरी शिक्षक ठेवू, तर तोही पर्याय घेऊन होमस्कूलिंग होऊ शकतं का की एका पालकाने त्याच्यासोबत असणं गरजेचं आहे? खरं तर हा प्रश्न खूप कठीण आहे. पण मी म्हणजे माझा वेगवेगळ्या पालकांबरोबर बोलत असताना, त्यांच्या मुलांशी असलेले संवाद बघत असताना आणि पालक ज्या काही वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करत आहेत ते सगळं ऐकत असताना मला एक गोष्ट समजलेली आहे की जेव्हा आपण मूल आपलं जन्माला घालतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या मुलासाठी आपल्याला वेळ हा द्यावाच लागणार आहे.
तो वेळ तुम्ही मुलांच्या फाउंडेशनल इयर्स जे आहेत की जी साधारण 1 ते 5 अशी मानली जातात त्यावेळेस देऊ शकता, किंवा त्या फाउंडेशनल इयर्समध्ये मुलांना वेळ दिला नाही म्हणून पुढं जाऊन जे काही सायकोलॉजिकल जे प्रश्न तयार होतात ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून देऊ शकता. पण हा वेळ हा द्यावाच लागतो. म्हणून मी असं म्हणेन की जेव्हा आपण मूल जन्माला घालणार आहोत तेव्हा दोन्ही पालकांनी हा विचार केला पाहिजे की ह्याच्या संगोपनासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. आणि हे खूप वैज्ञानिक आहे. म्हणजे तुम्ही युनेस्कोचे काही छोटे छोटे मास्टर क्लास आहेत की हार्वर्डमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंटवर जे काम केलं जातं त्यांनी मास्टर क्लास तयार केलेले आहेत. ते जाऊन तुम्ही बघितलेत ना तर अगदी 7 ते 8 महिन्याचं मूल जे असतं ना त्या मुलाला आपल्या आजूबाजूला असलेली मोठी माणसं कशा प्रकारे प्रतिसाद देतात याच्यावर ते पुढं जाऊन समाजामध्ये कशा प्रकारे संवाद करणार आहे हे ठरत असतं. त्यामुळे मला वाटतं की होमस्कूलिंग असो किंवा शाळा असो याच्यामध्ये पालकांनी मुलांसाठी विशिष्ट वेळ असा राखून ठेवला पाहिजे. पण मुलं म्हणजे दोन्ही पालक जर का जॉब करत असतील किंवा त्यांच्याकडे वेळ नसेल आणि त्यांना जर का होमस्कूलिंग करायचं असेल, मी असं सांगेन त्यांना की तुम्ही लर्निंग स्पेसेस नावाचा एक जो प्रकार असतो जो मगाशी तुम्ही सांगितलं की ज्याच्यामध्ये 10 मुलं 15 मुलं ही एकत्र येऊन शिकत असतात, असा पर्याय त्यांनी निवडावा की जेणेकरून जी मुलांची जबाबदारी आहे ती डिवाइड होऊ शकेल. पण ती जबाबदारी ही येणार तर आहेच. आता ट्युशन हा सुद्धा एक ऑप्शन आहे. म्हणजे जरी मूल घरी असेल, घरी शिकत असेल तरी काही विषय समजवण्यासाठी किंवा काही ह्याच्यासाठी विषयांचे वेगवेगळे क्लासेस असतात. अशा वेळी क्लासेसना त्या पाठवावं का? सो याच्यामध्ये मी म्हणेन की याच्यासाठी तुम्हाला आपल्या मुलाची शिकण्याची पद्धत काय आहे हे समजलेलं महत्वाचं आहे. की समजा मी क्लासेसना का पाठवतो तर मला असं वाटतं की त्याच्या ज्या काही शैक्षणिक क्षमता आहेत त्या अजून चांगल्या प्रकारे विकसित झाल्या पाहिजेत. पण मला सांगा की जर मी मुलाला एक प्रकारे शिक्षण देते, मग ते शाळेत जाऊन असेल किंवा शाळेत ज्या प्रकारे शिकवतात त्या प्रकारे असेल किंवा मी स्वतःची एक वेगळी पद्धत निवडलेली असेल त्या पद्धतीने मी शिकवत असेल, तरी सुद्धा ती पद्धत जर त्याच्या अंगी लागत नसेल तर याचा अर्थ आहे की आपल्याला पद्धत बदलली पाहिजे. मग जर का ट्युशनमध्ये पण त्याच पद्धतीने शिकवणार असतील तर त्या ट्युशनचा काहीही फायदा होणार नाही. म्हणून मी असं म्हणेन की जर तुमचं मूल हे त्या पद्धतीमध्ये शिकण्यासाठी तयार झालं असेल आणि त्याला शाळेमध्ये जे शिकवतात तसंच अजून शिकवणारं कुणीतरी हवं असेल तर तुम्ही ट्युशनचा पर्याय निवडू शकता. अदरवाईज त्या पर्यायाचा मुलाला फारसा फायदा होतो. होमस्कूलिंग करताना असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत जे प्लॅटफॉर्म्स साधारणतः उपयुक्त ठरतात पालकांना, मुलांना. तर कोणते कोणते आहेत ते? जसं मगाशी तुम्ही सांगितलं की विज्ञान शिकताना तुम्हाला अरविंद गुप्तांच्या खेळणी ती उपयोगी पडली. काही ऍप्स असतील तर म्हणजे जेणेकरून आपल्या पालकांना ज्यांना असं पुढे होमस्कूलिंग करण्याची इच्छा आहे तर असे प्लॅटफॉर्म पण आम्हाला सांगा ना. आम्हाला सगळ्यात जास्त कुठल्या प्लॅटफॉर्मचा फायदा झाला असेल तर खान अकॅडमी. खान अकॅडमीचं ऍप देखील आहे आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे. अनेकदा यूट्यूबवर तुम्ही खान अकॅडमी म्हणून सर्च केलं तर तिथं तुम्हाला वेगळा सर्च मिळू शकेल. तुम्ही वेबसाईटवर जाऊन सॅल खान म्हणून जो आहे त्याची जी खान अकॅडमी आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पहिलीपासून ते तुम्ही सॅटची तयारी करेपर्यंत विशेषतः गणित आणि इंग्रजी आणि विज्ञान हे विषय तिथं अत्यंत उत्तम प्रकारे त्यांची तयारी करून घेतली जाते. सो मी पालकांना सजेस्ट करेन की अगदी मराठी माध्यमामध्ये जरी तुमचं मूल शिकत असेल तरी सुद्धा ते हे वापरू शकतं. त्याचबरोबर मी arvindgupta.toys.com याचं सांगितलंच, त्याच्यावर तुम्हाला असंख्य व्हिडिओज उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आयसर पुणे यांचे काही आउटरीचसाठी त्यांनी व्हिडिओज तयार केलेले आहेत, ते सुद्धा मराठीमधून व्हिडिओज उपलब्ध आहेत. ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता. आयसर पुणेचे दर रविवारी 1-1 तासाचे पूर्वी सेशन्स होत होते, ते सेशन्स पण त्यांनी यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत. ते सेशन्स तुम्ही बघू शकता. आणि मी असं सजेस्ट करेन की एक्सप्लोरेशन हे जे आहे ते तुम्ही घरापासून सुरू करू शकता. म्हणजे मुलाला अगदी तुम्ही किचनमध्ये मदतीला घेतलं
तर त्याच्यामधून जे असंख्य प्रश्न निर्माण होणार आहेत त्या प्रश्नांमधून पण मूल शिकू शकतं. आणि मला हे सांगायला आवडेल की तुम्हाला पण हे माहिती आहे की आमच्यासाठी शिकण्याचा एक स्रोत म्हणून आम्हाला वयम मॅगझिनचा पण प्रचंड उपयोग झालेला आहे. स्नेह तर वयमचा वाचक अगदी आणि लेखक देखील होता. हो. सो वयम सारखी जी मॅगझिन्स आहेत की त्याच्यामधून आपल्याला काय समजू शकतं, तर मुलं वेगवेगळ्या प्रकारे काय गोष्टी करतायत, जगात काय घडतंय हे जेव्हा मुलांना समजायला लागतं तेव्हा त्याच्याविषयीचे जे प्रश्न तयार होतात त्यातून पण मुलं शिकू शकतात. आणि कुठलाही स्रोत कसा कामाला येऊ शकतो. सो वयमचाच संदर्भ घेऊन मला ते सांगायला खूप आवडेल की तुम्ही एक छोटा शेफ नावाचा उपक्रम चालवत होता. तो आमच्यासाठी शिकण्याचा स्रोत झाला. म्हणजे त्याच्यामध्ये असं झालं की छोटा शेफ मध्ये काय चाललंय हे बघण्यासाठी म्हणून स्नेहाने वरण भाताच्या रेसिपीवर तेव्हा काम करायला चालू केलं. आणि मला अजून आठवते की त्याला त्या वरण भाताच्या रेसिपीमध्ये एक छोटंसं अवॉर्ड सुद्धा त्याच्यामध्ये मिळालं होतं. पण ते शिकणं तिथंच थांबलं का, तर मला अगदी आठवते की 3 महिन्यापूर्वीचीच गोष्ट होती की स्नेहाची आई एका कार्यक्रमासाठी बाहेर गेली होती आणि स्नेह त्याच्या कामासाठी बाहेर गेला होता आणि मला घरामध्ये वरण भाताचा कुकर लावण्याची ड्युटी आलेली होती. तर मला समजत नव्हतं की वरण भाताचा कुकर कसा लावावा, म्हणून मग मी स्नेहाला फोन केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी तांदूळ कसा धुवावा, तो किती वेळा धुवा, तांदूळ तो डब्यामध्ये घेतल्यानंतर त्याच्यात तांदळाचा लेअर आणि पाण्याचा लेअर यांचं प्रपोर्शन काय असावं, डाळ आणि पाणी यांचं प्रपोर्शन काय असावं, कुकरचं झाकण लावताना त्याच्यातून वाफ जाऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, हे त्यांनी मला अत्यंत सोप्या शब्दामध्ये आणि डिटेल्स सांगितलं आणि तो माझा प्रयोग सक्सेसफुल झाला. म्हणून आपण शिकणं जे म्हणतो ना ते दुर्दैवाने आपल्याला असं वाटतं की नोकरीसाठी शिकलं की आपली शिकण्याची जबाबदारी संपली. पण आपण 24 तास जे जगत असतो त्या 24 तासामध्ये आपल्याला समाधानाने जगण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी शिकण्याची गरज आहे त्या सगळ्याचा आपल्या शिकण्यामध्ये अंतर्भाव आपल्याला करतो. यालाच जोडून मी प्रश्न विचारेन तुम्हाला. स्किल्स आणि शिक्षण हे बघितलं तर पाठीपुढे असतात, पण स्किल्स आयुष्यात खूप उपयोगाची असतात. मग होमस्कूलिंग करताना ना ही स्किल्स आपली डेव्हलप होण्यासाठी काय वेगवेगळे प्रयोग तुम्ही केलेत आणि पालकांनी करावे? म्हणजे जसं की तुम्ही स्नेहाला शिबिरांना सुद्धा पाठवत होतात ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्यासाठी, त्याचा अनुभव स्नेहाने आमच्याकडे शेअर केला होता. तर असे काय स्किल डेव्हलपमेंटसाठी गोष्टी कराव्यात? सो मी सगळ्यात असं म्हणेन की मला कुठलंही कौशल्य जर का विकसित करायचं असेल तर त्याची सुरुवात ही एक्सप्लोरेशन पासून होते. कारण आपण जर का थेट स्किल्स डेव्हलप करण्याच्या उपक्रमांसाठी मुलांना घेऊन गेलो तर मुलांना त्याचा पर्पज अनेकदा समजत नाही आणि मग ते स्किल डेव्हलपमेंटचे जे काही हे चालतात उपक्रम चालतात हे तात्पुरते होऊ शकतात. जर मुलांना याची मदत व्हायची असेल तर आपण मुलांना पहिल्यांदा एक्सप्लोरेशन्स करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. मग ते अगदी गॅरेजेस असतील, सायकल शॉप असेल, एखादी इंडस्ट्री असेल आणि त्याच्यामध्ये हे बघ रे ते बघ रे असं मुलांना न सांगता जे काही तिथं चालतंय ते मुलांना आपण शांतपणे बघू दिलं पाहिजे. आणि हे बघितल्यानंतर मुलांना छोट्या स्केलवर ते त्यांना स्वतःच्या हातांनी करून देण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. हे सगळं करत असताना मुलांना अशी एखादी गोष्ट सापडते की त्याच्यामध्ये त्यांना वाटतं की ही गोष्ट करत असताना आपण तल्लीनपणे करतोय आणि ते त्यांचं एलिमेंट असतं. म्हणजे आम्ही याच्यासाठी काय केलं, नॅचरली काय होतं की तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी चाललेल्या असतात ना त्याच्यामध्ये आपलं कुतूहल जास्त वाढत जातं. आणि मला माहित नाही की हे सुदैवानी आहे का दुर्दैवानी, पण स्नेहाच्या आजूबाजूला ज्या गोष्टी चालू होत्या त्यातल्या बहुतांशी या प्रोग्रॅमिंग किंवा त्या फील्डमध्ये होत्या. त्याचबरोबर त्याचे जे मित्र होते म्हणजे पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर म्हणजे तुम्ही नुसता दगड मारला तरी तो दगड एखाद्या हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या IT इंजिनियरलाच लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हे ITचं एन्व्हायरमेंट असल्यामुळं मुलांना प्रोग्रॅमिंग विषयी नॅचरली कुतूहल होतं. त्यामुळं जेव्हा कोविडच्या काळामध्ये सगळीच मुलं घरून शिकायला लागली तेव्हा स्नेहा आणि त्याच्या मित्रांनी मिळून एक ग्रुप तयार केला आणि त्यांनी त्याच्यामध्ये स्क्रॅच सारख्या प्रोग्रॅमिंगमध्ये, म्हणजे स्क्रॅच हा सुद्धा एक शिकण्यासाठी चांगला सोर्स आहे. MIT USA तो उपलब्ध करून दिलाय. मुलं फ्रीमध्ये स्क्रॅच शिकू शकतात. सो त्यांनी स्क्रॅच पासून ते पायथन पर्यंत
एकत्रितपणे स्वतःहून या सगळ्या गोष्टी शिकल्या आणि त्याच्यातून त्यांची प्रोग्रॅमिंगची जी स्किल्स डेव्हलप झाली त्या स्किल्सचा इतर मुलांना पण फायदा झाला. त्यातली काही मुलांनी पुढे जाऊन कम्प्युटर सायन्समध्येच आता करिअर करतात. स्नेहनी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आणि व्हर्च्युअल रिअलिटीमध्ये करिअर करायला त्याच्यातून सुरुवात केली. सो स्किल्स डेव्हलप करण्याची जबाबदारी मुलं घेतात. पालक म्हणून आपलं काम आहे की एक्सप्लोरेशनसाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणं, असं मला वाटतं. म्हणजे थेट स्किल्सवर काम करण्याची गरज नाहीये. बरं, आता होम स्कूलिंग साधारणतः किती वर्षापर्यंत चालतं आणि मग पुढे कॉलेज येतं, मग ही मुलं कॉलेजला वगैरे ऍडमिशन घेतात, पुढच्या शिक्षणासाठी ऍडमिशन घेतात आणि साधारणतः वय काय असतो पिरियड होम स्कूलिंगचा? कारण हा पण महत्वाचा प्रश्न आहे की किती वर्ष आपण मुलांना हे करणार, पुढे त्यांना करिअरसाठी पण आपल्याला तयार करायचं असतं. बरोबर. तर त्याबद्दलही सांग. अच्छा, सो माझा जो संपर्क आलेला आहे होमस्कूलिंग करणाऱ्या पालकांशी, सो याच्यामध्ये मी वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत. साधारण मुलं एक 10-11 वर्षाची होईपर्यंत सगळं ज्याला आपण आनंदगडे असं म्हणतो की मुलं खेळतायत, बागडतायत, वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतायत. सो पालकांना फारसं त्याच्याविषयी काही वाटत नसतं. त्यामुळे मुलं 10-11 वर्षाची होईपर्यंत होमस्कूलिंग करणारे पालक हे तुम्हाला जास्त संख्येने आजूबाजूला बघायला मिळतील. पण साधारण मुलं 5वी-6वीच्या टप्प्यामध्ये आली की पिअर प्रेशरमुळं म्हणा किंवा आजूबाजूच्या फॅमिलीजमध्ये नातेवाईकांच्यात काय चाललेलं आहे हे बघून अनेक पालकांना एन्झायटी निर्माण व्हायला सुरुवात होते की याचं पुढे जाऊन काय होणार. त्याची उत्तरं पण असतात, पण अनेक जण उत्तरं शोधायची वाट बघत नाहीत. त्यामुळे बरीच मुलं 5वी-6वी नंतर पुन्हा शाळेकडं जाण्याचा कल हा असू शकतो. पण साधारण जर का एखाद्याने होमस्कूलिंगचा प्रवास नियोजन करून समजून उमजून करायची सुरुवात केलेली आहे तर 10वी पर्यंत मुलं होमस्कूलिंग करतात आणि त्याच्यानंतर 11वी पासून ते कॉलेजला जायला सुरुवात करतात. तुम्हाला माहिती सध्याच्या काळामध्ये इंटिग्रेटेड कॉलेजेस वगैरे असा काही प्रकार निघालाय. पण होमस्कूलिंग करणाऱ्या मुलांच्या बाबतीत उलट होतं की ते इंटिग्रेटेडकडे न जाता त्यांना कॉलेजचं वातावरण अनुभवायचं असतं. त्यामुळे ते कॉलेजमध्ये जायला सुरुवात करतात. ऑन अन ॲव्हरेज मुलं 10वी पर्यंत होमस्कूलिंग करतात. आणि आता स्नेहाच्या बाबतीत विचारायचं तर साधारणतः स्नेह परीक्षा देत होता का आणि त्याचं कसं, म्हणजे त्यांनीही 10वी पर्यंत केलं का होमस्कूलिंग? स्नेहाचा होमस्कूलिंगचा प्रवास थोडासा वेगळा आहे. तुम्ही परीक्षेचं विचाराल तर त्यांनी 10वी पर्यंत कोणतीच परीक्षा दिलेली नाही. 10वी मध्ये पण त्यांनी जी परीक्षा दिली ते त्याचे जे मित्र होते ते साधारण 9वी-10वी पासून अचानक आयसोलेट व्हायचे. म्हणजे त्याच्याशी खेळायला यायचे नाहीत किंवा त्यांचा संवाद कमी व्हायचा. त्यामुळे त्याला हे कुतूहल होतं की 10वीची तयारी करण्यासाठी नक्की एवढा वेळ द्यावा लागतो का, म्हणून त्यांनी 10वीची परीक्षा आणि 10वीचं ही सगळी तयारी ते समजून घेण्यासाठी की नक्की 10वी मध्ये काय असतं म्हणून त्यांनी थेट 10वीची परीक्षा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग याच्यामधून दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी कुठलीही परीक्षा दिलेली नाही. पण त्याचं असं होत गेलं, तो जे काही शिकत होता ते त्याला प्रत्यक्षात वापरून किंवा त्याचे ऍप्लिकेशन्स कसे तयार होतात किंवा आपल्या या शिकण्याचा आपण ज्या कम्युनिटीमध्ये राहतो त्या कम्युनिटीला कसा फायदा करून देता येईल याच्याकडे त्याचा कल जास्त होता. त्यामुळं मग तो साधारण शिकण्याच्या ऍप्लिकेशनकडे त्याचा जास्त प्रवास सुरू झाला आणि होमस्कूलिंगमधून करिअरच्या वाटेवर कधी सुरुवात झाली हे म्हणजे हा ट्रॅक चेंज लक्षातच आला नाही. आता होमस्कूलिंग करताना पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? बरोबर, कारण हे अनुभव तुमचा झाला. बरोबर, पण त्यांना असं म्हणजे अगदी की ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्याच पाहिजे. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा पालकांनी जी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे सेल्फ अवेअरनेस. म्हणजे मी पालक म्हणून माझ्या पालकत्वाविषयी किती अवेअर आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा माझ्या पालकत्वावर कुठल्या गोष्टीचा प्रभाव आहे हे मला पक्कं माहिती असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हे थोडंसं वादग्रस्त विधान असू शकतं, पण माझ्या मुलाविषयी नक्की मला किती एम्पथी जाणवते हे मला पक्कं माहिती असलं पाहिजे. कारण होमस्कूलिंग करत असताना तुमच्या मुलाशी उत्तम संवाद असणं
मुलाकडून येणाऱ्या वेगवेगळे गोष्टी, वेगवेगळे अनुभव प्रगल्भपणे पचवण्याची तुमची मानसिक शारीरिक तयारी असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामध्ये जर का आपल्याला आपल्या एम्पथीमध्ये तेवढं जर का आपण डीप एम्पथी नसेल तर अनेकदा ते इरिटेटिंग आपल्याला वाटायला लागू शकतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की माझ्या मुलाबरोबरचा संवाद कसा आहे, नातं कसं आहे, हे होमस्कूलिंगमध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पालक प्रशिक्षण ही जी मी म्हणालो ते अत्यंत महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये तुम्हाला सातत्याने अपग्रेड होत राहावं लागतं. कारण कसं असतं की मुलांचं वय जसं वाढतं तसं त्यांच्या गरजा वाढत जातात. मग त्या भावनिक गरजा असतील, त्या शारीरिक गरजा असतील, तुम्ही मगाशी म्हणालात तसं त्या सामाजिक गरजा असतील. या गरजा मला पालक म्हणून पहिल्यांदा समजून घेता आल्या पाहिजेत आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी मी मुलाला कशा प्रकारे मदत करू शकतो की जेणेकरून मूल स्वतः त्या वाटेवरून चालत त्याच्या गरजा पूर्ण करून घेऊ शकेल. त्यासाठी पालक प्रशिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही इतर पालकांच्या संपर्कामध्ये असणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. आयसोलेशनमध्ये राहून जर का तुम्ही होमस्कूलिंग करायचा निर्णय घेतला तर ते तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या मुलासाठी पण घातक ठरू शकतं. कारण शेवटी आपण सामाजिक म्हणजे आपण सोशल ॲनिमल माणूस. सो आपल्याला इतरांशी संवाद करण्याची गरज ही वारंवार जाणवते. त्यामुळे पालकांचे गट असणं, तिथं मग मुलांसाठीच्या ॲक्टिव्हिटीज असणं, पालकांच्यासाठीच्या ॲक्टिव्हिटीज असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट जी आहे की त्याच्यामध्ये रिसोर्सेस. जसं आम्ही म्हणालो की आता प्रोग्रॅमिंगमध्ये त्याला पुढच्या काही गोष्टी समजून घ्यायच्या, तर मग हे त्याला कोण सांगू शकेल? या रिसोर्सपर्यंत आपल्याला पोचता येणं. लॅबोरेटरीमध्ये जाऊन त्याला एखादी गोष्टीचं जर का एक्सपेरिमेंट करायचं आहे तर अशा लॅबोरेटरीजशी तुमचा संपर्क असणं. त्याचबरोबर जगामध्ये वेगवेगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्या ॲक्टिव्हिटीपर्यंत मुलाला घेऊन जाण्याची तुमची तयारी असणं, त्याच्यासाठी वेळ देणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. मध्ये जे आपण मगाशी बोलत होतो की स्टॉकहोममध्ये जो हॅकॅथॉन झाली त्याच्यासाठी आम्ही जेव्हा त्याला घेऊन गेलो तेव्हा आम्ही पूर्ण ॲज अ फॅमिली म्हणून आम्ही त्याच्याबरोबर गेलो. म्हणजे त्याच्यासाठी जे काही 10-12 दिवस द्यावे लागले ते देण्याची पण आपली त्याच्यामध्ये तयारी असली पाहिजे. आता होमस्कूलिंग तुम्ही जेव्हा स्नेहच्या वेळी केलं तेव्हा असे काही अनुभव तुम्हाला आले असतील ॲज अ स्नेहने की नाही मला आता नाही करायचंय, कंटाळा येतो किंवा हे नाही आता मला म्हणजे आवडत नाहीये, आता नवीन काय. मग हे जे नवीन काय ही जी गोष्ट असते ती खूप पालकांच्या डोक्याला ताण देणारी असते की काय नवीन मुलांसाठी करायचं. मग त्याच्यासाठी तुम्ही कसं हे मॅनेज केलं किंवा असं काही झालं का? काही आठवणी अशा आहेत का? बरोबर. सो मी याचे 2 टप्पे सांगेन. एक साधारण स्नेह टीनेजमध्ये जाण्याच्या आधीचा टप्पा आहे आणि स्नेह टीनेजमध्ये गेल्यानंतरचा टप्पा आहे. सो याच्यामध्ये काय झालं की स्नेहाची आई म्हणजे प्रीतीचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. सो तिचं सोशल मीडियाचं इंटरॅक्शन हे खूप स्ट्रॉंग अशा प्रकारचं इंटरॅक्शन होतं. त्यामुळं मुलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं काय ॲक्टिव्हिटीज चालू आहेत या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा डेटाबेस हा तिच्याकडे असायचा, अजूनही आहे. त्यामुळं त्या ॲक्टिव्हिटीज ती त्या वेळेस स्नेहबरोबर शेअर करायची की इथं असं चालू आहे, इथं असं चालू आहे, तिथं असं चालू आहे, तर आपण जायचं का? आणि मग जर का तो हो म्हणाला तर ते बॅग भरून मग त्या ठिकाणी ते जायचे. म्हणजे अगदी पालघरपासून ते आपलं माणगाव असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अशा अनेक ठिकाणी आम्ही स्नेहाला घेऊन म्हणजे प्रीती त्यावेळेस स्नेहाला घेऊन जायची. त्यामुळे नवीन काय करायचं हा प्रश्न आम्हाला तेव्हा पडायचा नाही. म्हणजे आमच्यासाठी असं व्हायचं की अनेकदा आम्ही म्हणायचो की आता थांबूया. टीन एजमध्ये गेल्यानंतर काय झालं होतं की एवढं सगळं एक्सप्लोरेशन जे काही झालेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याची जी काही प्रगल्भता वाढत चालली होती, त्याची जी काही इमोशनल डेव्हलपमेंट होत होती, त्याच्यानंतर त्याला वाटायचं की मला हे करून बघायचं आहे, मला ते करून बघायचं आहे. सो याच्यामधला एक किस्सा मला सांगायला आवडेल की त्याला व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये साधारण तो टीन एजमध्ये आल्यानंतर त्याचा इंटरेस्ट हा डेव्हलप व्हायला लागला. आणि व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये तुम्ही जे काही ॲप्लिकेशन्स डेव्हलप करता ती तुम्हाला तो VR सेट घालून ते तुम्हाला करावं लागतं. सो
तो VR सेट भारतात मिळणं हे जरा अवघड आहे. त्यामुळे त्याचे ॲप्लिकेशन्स तर तयार होत होते, पण त्याचं टेस्टिंग त्याला करता येत नव्हतं. आता हा VR सेट त्याच्यासाठी कसा आम्ही उपलब्ध करून द्यायचा हे आमच्या पुढचं खूप चॅलेंज होतं. आणि त्यालाही असं वाटत होतं की मला तो सेट मिळत नाही आहे, त्यामुळे माझी ग्रोथ होत नाही आहे. सो त्यावेळेस पुन्हा एकदा प्रीतीचे जे काही सोशल कॉन्टॅक्ट्स होते किंवा आम्ही त्यावेळेस पालकांच्या गटामधून ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या त्याच्यामधून या क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीशी आमचा संपर्क झाला. आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये व्हर्च्युअल रिॲलिटीवर काम करणारी एक कंपनी आहे हे आम्हाला समजलं. आणि मग त्यांनी आम्हाला त्यांचा फोन नंबर दिला आणि मग आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. म्हणजे खरं तर स्नेहनीच त्यांना सगळं विचारायला सुरुवात केली. आम्हाला फक्त एवढं विचारायचं होतं की हा हेडसेट भारतामध्ये आम्हाला कुठं मिळू शकेल, आम्ही कसं आणू. तर त्यांनी आम्हाला इतका उत्तम प्रतिसाद दिला की ते म्हणाले, अरे तू विकत कशाला घेतोस, इथं ये, इथं बघ वेगवेगळे हे पडलेले आहेत आणि तुला काय एक्सप्लोर करायचं आहे ते तू एक्सप्लोर कर. हे साधारण 5 वर्षापूर्वीची गोष्ट असते. सो ते तिथं तो एक्सप्लोरेशनला गेल्यानंतर त्यांची आणि स्नेहची एवढी गट्टी जमली की आज 5 वर्ष झाली तो त्यांच्याबरोबर काम करत आहे. आणि त्यामुळे नवीन काय हा जेव्हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा आता आम्हाला त्याला गोष्टी उपलब्ध करून द्याव्या लागत नाहीत, तर तेच उपलब्ध करून देतात. हा प्रश्न नक्की पडतो. फक्त त्यावेळेस तुमचं नेटवर्किंग असणं, म्हणजे भारतासारख्या देशात हे खूप महत्त्वाचं आहे. पालकांचं नेटवर्किंग असणं, त्या नेटवर्किंगमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे रिसोर्सेस उपलब्ध असणं आणि मुलांना गरज पडेल तेव्हा त्यांच्यापर्यंत जाण्याचा तो चॅनल उपलब्ध असणं हे खूप महत्त्वाचं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे लागतं पालकांना ते म्हणजे त्यांचे उत्तम मानसिक स्वास्थ्य, कारण ते खूप गरजेचं आहे. कारण कधी कधी आपण म्हणतो की या वेने आपण जाणार, तो वे कधी कधी आपल्याला सापडत नाही, तिथे अडचणी येतात आणि आपणच घेतलेले निर्णय बरोबर आहेत की चूक आहेत असा प्रश्न पडू लागतो. असं होऊ शकतं. कारण तुम्हीच असं सांगताय की आम्हाला प्रवास आमचा व्यवस्थित होत गेला, पण प्रत्येक वेळी हे शक्य नसतं, कारण प्रत्येक मूल वेगळं, प्रत्येक पालकाची जडणघडणीची पद्धत वेगळी. मग यावेळी या प्रवासात जर हा पर्याय निवडला आणि आपण त्याच्यावरून जायचं ठरवलं तर आपलं मानसिक संतुलन पालकांनी कसं ठेवलं? खरं तर आपण असं म्हणूया की हा प्रश्न फक्त होमस्कूलिंग करणाऱ्या पालकांसाठी नाही आहे, तर सगळ्याच पालकांसाठी आहे. म्हणजे सध्याच्या काळात आजूबाजूला वेगाने ज्या काही घडामोडी होतात, ज्या काही घटना घडतात, या सगळ्यामध्ये आपलं मानसिक संतुलन सांभाळणं हे पालकांसाठी आव्हानात्मकच आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आम्हाला पण अशी अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. सगळ्यात मोठं आव्हान जर कुठलं असेल तर लोकांना हे पटवून देणं की आम्ही नॉर्मल आहोत. कारण आत्ताच्या काळामध्ये तर सोशल मीडिया असेल किंवा इतर गोष्टींमुळे लोकांना कळतं की अरे होमस्कूलिंग नावाचं काहीतरी आहे. पण जेव्हा आम्ही या प्रवासाला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही खूप वेगळे असे, आणि आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबामधून आलेलो आहोत, त्यामुळे हे काहीतरी फारच भलतंच चाललेलं आहे असं त्यांना वाटायचं. सो अनेक जण तर बघायला यायचे की मुलामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ना, यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ना. सो हे एक वेगळं आव्हान आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजामध्ये सांगावं लागतं की आम्ही नॉर्मल आहोत. म्हणजे मुलांना पण हे नंतर आव्हान पेलावं लागतं, वेगळ्या प्रकारे पेलावं लागतं. सो त्याच्याविषयी पण मला एक थोडंसं बोलायला आवडेल. हो नक्कीच. सो मी असं म्हणेन की जेव्हा जेव्हा अशी आव्हानात्मक परिस्थिती येते, माझ्यावर पण ही परिस्थिती अनेकदा आली की बऱ्याचदा काय होतं की कितीही आपण नाही म्हणालो तरी या समाजामध्ये राहत असताना पिअर कम्पॅरिझन हे खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. त्यामुळे आपल्याला एक भीती वाटू लागते की अरे आपलं मूल मागं पडतंय की काय, आपण घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे की काय. त्या वेळेस मी मूल शिकतं कसं किंवा मुलांच्या एकूण संगोपनामध्ये पालकांची भूमिका नक्की काय असते या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या, जे मी माझे मेंटॉर्स काही याच्यामध्ये तयार केलेले होते, त्या मेंटॉरशी मी मोकळेपणाने बोलायचो की मला आता असं वाटतं की माझा निर्णय चुकतोय किंवा मी त्याला हे देऊ शकत नाही आहे. आणि त्या वेळेस ते मला मार्ग दाखवायचे. मग तो रिसोर्स देणं असेल किंवा ॲक्टिव्हिटीज देणं असेल, आणि या ह्याच्यातून आम्ही पुढं जायचो. सो असा मेंटॉर तुम्हाला त्यावेळेस तुमच्या प्रवासामध्ये उपलब्ध असणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तोच तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो. आणि आता तुम्ही म्हटलं की अशी काही आव्हानं पेलावी लागतात, तर त्याबद्दल पण सांगा ना. सो मी जे तुम्हाला म्हणालो की एक गोष्ट काय होऊ शकते की
ही जी होमस्कूलिंग करणारी मुलं असतात त्यांनी जर का नियोजनबद्ध असं होमस्कूलिंग केलं तर त्यांना सेल्फ लर्निंगचं स्किल त्यांच्यामध्ये प्रचंड चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळं ही मुलं अनेक अशा गोष्टी करून दाखवू शकतात की ज्या गोष्टी प्रचलित शिक्षण पद्धतीमधून जर ही मुलं गेली असती तर त्या शक्य झाल्या नसत्या. पण हे टॅलेंट जे उपलब्ध होतं तर अनेकदा या टॅलेंटचा गैरफायदा हा घेतला जाऊ शकतो, आपल्याही नकळत घेतला जाऊ शकतो. सो यामध्ये मला असं वाटतं की जेव्हा आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन समाजाला देणार आहोत तेव्हा ते कॉन्ट्रीब्युशन हे कशा प्रकारे वापरलं जातंय हे बघणं हे एक वेगळ्या प्रकारचं आव्हान या प्रवासामध्ये आहे असं मला जाणवतं. अन्यथा एक वेगळ्या प्रकारचं एक्सप्लॉयटेशन या टॅलेंटचं होऊ शकतं. म्हणजे हा शक्यतो कुठं समोर न येणारा मुद्दा आहे, त्या मुद्द्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. दुसऱ्या प्रकारचं जे आव्हान आहे ते आहे की या मुलांना त्यांची बुद्धिमत्ता ही सिद्ध करणं हे इतर मुलांपेक्षा थोडंसं अवघड जाऊ शकतं. कारण आपल्या समाजामध्ये कसं आहे की तुमच्याकडं जर का XYZ एवढे मार्क्स तुमच्या सर्टिफिकेटवर तुमच्या मार्कलिस्टवर दिसत असतील तर तुम्हाला पटकन संधी मिळते. पण या ठिकाणी या मुलांना ते प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेट करावं लागतं की माझ्याकडे ही क्षमता आहे, माझ्याकडे ही बुद्धिमत्ता आहे. हे एक मोठं आव्हान पालकांपुढं आहे. सो त्या आव्हानाची जी तयारी आहे ती खूप आधीपासून पालकांनी केली पाहिजे. मग या प्रवासाचं डॉक्युमेंटेशन करणं असेल की ज्या डॉक्युमेंटेशनमधून तुम्ही ही बुद्धिमत्ता सिद्ध करू शकता. त्याचबरोबर तुमचे गोल्स ठरवले असतील की कोणाला वाटत असेल की यांनी उच्च शिक्षणासाठी बाहेर जायचं आहे तर त्याच्यासाठी लागणारं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन हे खूप आधीपासून करायला तुम्ही सुरुवात केली पाहिजे, नाहीतर ते पुढे जाऊन आव्हानात्मक होऊ शकतं. होमस्कूलिंग केल्यानंतर आता स्नेह करिअर त्याचं करतोय, पण पालकत्व हा खूप महत्वाचा विषय असतो. तुमचं पालकत्व या होमस्कूलिंगमुळे कसं समृद्ध झालं ते आम्हाला सांगा. होमस्कूलिंग हा फक्त मुलाच्या शिक्षणाचा प्रवास नसतो तर तो पालकांच्या शिकण्याचा पण प्रवास असतो असं मला वाटतं. सो आजच्या दिवशी जर विचार केला की या सगळ्या प्रवासामधून तुमचं पालकत्व कसं समृद्ध होत गेलं तर मी म्हणेन की आम्हाला स्वतःविषयीची जी जाणीव आहे ती जाणीव या प्रवासामध्ये खूप चांगल्या प्रकारे झाली. वाटतं की सेल्फ अवेअर पॅरेंटिंग हे जे आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला समजून घेतलं पाहिजे, तुमच्या मुलाला समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही संगोपन तुमच्या मुलाशी कसं केलं पाहिजे, त्याच्याशी कसं कनेक्ट झालं पाहिजे आणि ऑटो पायलट मोडमधून बाहेर पडून जाणीवपूर्वक संगोपन कसं केलं पाहिजे हे सगळं आम्हाला या प्रवासामध्ये शिकायला मिळालं. म्हणजे एका ओळीमध्ये सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की फक्त पालक म्हणूनच नाही तर माणूस म्हणून आपण कसं असलं पाहिजे याची जाणीव आम्हाला या प्रवासामध्ये झाली. अरे वा, खरंच छान. म्हणजे तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ना आणि हा जो प्रवास उलगडला जाता तो म्हणजे ऐकायला किंवा पाहायला असं वाटतं की काय खूप सोपं आहे, पण त्यामागची जी तुमची मेहनत, धडपड, त्यानंतर तुम्ही केलेल्या तडजोडी, कारण एक पालक सतत असणार म्हणजे त्याला वेळ देणार आपल्या मुलाला, म्हणजे त्याचं करिअर, त्याच्या आवडीनिवडी ह्या बाजूला पडतात कुठेतरी, आणि ह्या सगळ्याचा तुम्ही ताळमेळ साधून आज तुम्ही अनेक पालकांचे एक आदर्श आहात की आपल्याला करायचंय तर तुमच्या ग्रुपवरती सुद्धा अनेक लोक तुम्हाला विचारतात आणि आम्ही वाचतो की काय करायचं किंवा ह्यात आम्हाला पण यायचं आहे आणि तुमचे उपक्रम वगैरे ह्या संदर्भात. तर खरंच ते खूप मार्गदर्शक ठरणार आहे सगळ्यांसाठी. सो थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केलेत. आणि वयम सोबत तर आपले जुने स्नेहबंध आहेतच, कारण अगदी स्नेहाला आम्ही छोटा असल्यापासून आता तो अगदी मोठा झालाय तिथपर्यंत बघतोय, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी बघतोय. सो खूप आम्हालाही छान वाटलं. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून आमच्या वयमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि वयम हे मुलांसाठीचं मासिक आहे, त्या मासिकाचे तुम्ही अजून सभासद झाला नसाल तर नक्की सभासद व्हा. थँक्यू सो मच.